नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनअकॅडमी या देशातल्या सगळ्यात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी भूषण दूत आपलं हार्दिक स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या एका आठवड्यापासून आपण जो काही टॉपिक बघत होतो तो म्हणजेच काय, सिलॉजिझम्स. ओके, आणि सिलॉजिझम हा परीक्षेच्या दृष्टीने प्रचंड महत्त्वाचा असा टॉपिक आहे, जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आणि आपण याच्या जवळपास इतक्या डिटेलमध्ये आपण घेतलं आहे, म्हणजे अर्ध्या तासाचे आपण जवळपास याच्या आधी 11 लेक्चर्स घेतलेले आहेत. आता हे आपलं सिलॉजिझमचं ओव्हरऑल 12वं लेक्चर आहे आणि याच्यामध्ये सुद्धा अगेन ह्या ज्या स्पेशल केसेस आहेत आपल्या, बरोबर ना. सो स्पेशल केसेस जी आहे, सो स्पेशल केसेसचं हे 3rd लेक्चर आहे, 3रं लेक्चर आहे. आणि ओव्हरऑल याच्यामध्ये आपण बघणार आहोत पॉसिबिलिटीची केस, शक्यता ज्याला आपण म्हणतो ना. पॉसिबिलिटी म्हणजेच काय, शक्य किंवा काय, संभाव्यता. सो ही जी केस आहे पॉसिबिलिटी केस, ती आपण बघणार आहोत. त्याच्याआधी मित्रांनो एक बेसिक क्विक रिव्हिजन टाकूया मागच्या लेक्चर्सवरती. ओनली ए आर बी आपण बघितलं होतं, की जेव्हा ओनली म्हणजे फक्तचं विधान असतं, फक्त, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं याचा अर्थ काय असतो. ऑल बी आर ए म्हणजे सब्जेक्ट आणि प्रेडिकेट काय होऊन जातात, चेंज होऊन जातात. सब्जेक्ट आणि प्रेडिकेट गॉट चेंज. ऑल ए आर डेफिनेटली, ओके. सो ऑर ए आर डेफिनेटली बी. सो जेव्हा इथे हे करायचं राहिलं, ऑल ए आर डेफिनेटली बी, याचा अर्थ असतो ऑल ए आर बी. या डेफिनेटली शब्दाचा काही मिनिंग नाही आहे, तो असेल नसेल त्याने काय फरक पडत नाही. ओके, हां. नन बट ए इज बी, याचा अर्थ बघा. सो नन, दुसरं कोणतंही नाही, ए हा काय, बी आहे. जेव्हा नन बट असं स्टेटमेंट असेल, ओके, सो कोणतेही एच नाही, सो दुसरं कुठलं नाही, पण ए काय, बी आहे. सो याचा अर्थच काय असतो, ओनली ए इज बी. सो ओनली ए इज बी, दॅट मीन्स वॉट, ऑल बी आर ए. सो जेव्हा नन बट असं स्टेटमेंट असेल ना मित्रांनो, सो खूपदा मराठीमध्ये ट्रान्सलेशन मिस्टेक असते, तेव्हा आपण इंग्लिशमध्ये बघून घ्यायचं. सो नन बट जेव्हा असते तेव्हा पण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट, जसं तुम्हाला सांगितलं होतं की ओनलीच्या शब्दामध्ये आपण सब्जेक्ट आणि प्रेडिकेट चेंज करतो, नन बटमध्ये सुद्धा नन बटला आपण कसं लिहायचं, ऑल बी आर ए असं लिहायचं. आणि ए इज बी जेव्हा तुमचा उपसर्ग नसेल, जेव्हा क्वांटिफायर मेन्शन नसेल, तेव्हा क्वांटिफायर कोणता घ्यायचा, युनिव्हर्सल घ्यायचा. सो तेव्हा तुमचं क्वांटिफायर काय असणार आहे, सो क्वांटिफायर तुमचा हा युनिव्हर्सल असेल. ओके, हां. मग आता हे झालं तुमचं. सो ऑल ए इज बी, जेव्हा ए इज बी फक्त असेल तर तेव्हा काय घ्यायचं, ऑल ए इज बी घ्यायचं. सो हे टोटल आपण बघितलेत. सो हे मागच्या लेक्चरमध्ये काही गोष्टी बघितल्या होत्यात. हे नन बटचं हे विधान आपण एक नवीन बघितलेलं आहे याच्यामध्ये. ओके, सो त्यामध्ये पण जसं ओनली सारखंच असतं, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट काय करायचे, चेंज करायचे. आता घेऊयात मित्रांनो केस ऑफ पॉसिबिलिटी. जेव्हा तुम्हाला म्हणजे काय असे प्रश्न विचारण्यात येतात बघा, असे काहीतरी प्रश्न आहेत आणि याच्यावरती असं काय असतं, पॉसिबिलिटी असं तुमच्या पर्यायामध्ये असतं. म्हणजे पॉसिबिलिटी म्हणजे नेमकं काय. सो पॉसिबिलिटीचं विधान म्हणजेच काय, हे सुद्धा विधान कशावरती आधारित असतं, शक्यतेवरती आधारित असतं. सो पॉसिबिलिटी हे विधान सुद्धा कशावरती आधारित असतो, सो शक्य आहे किंवा शक्यता. तर नेमकं मित्रांनो ज्या गोष्टीबद्दल आपल्याला निश्चितपणे माहिती नाही, जर का विधान निश्चित असेल तर आपण त्याची पॉसिबिलिटी जी आहे ती घेऊ शकतो, बरोबर ना. परंतु जर का घेऊ शकत नाही, पण निश्चितता नसेल, तेव्हा आपण त्यांच्यामध्ये काय घेऊ शकतो, पॉसिबिलिटी घेऊ शकतो. म्हणजेच बघा, समजा एक सिम्पल एक्झाम्पल घेतो बघा. इथे हा काय, सम ए आर बी. सो काही ए हा काय बी आहेत, काही ए बी आहेत. सो सम ए आर बी, ऑल बी आर सी. सगळे बी काय आहेत, सी आहेत. आणि नो, हे नॉट झालं, नो सी इज डी. आणि कोणताही सी काय नाही आहे, सो डी नाही आहे. आता अशी आपण पहिले विधानावरनं काय करायची, बेसिक डायग्राम काढायची. आता बघा तो काय म्हणतो, सम डी आर बिंग सी इज अ पॉसिबिलिटी. काही डी जे आहेत ते काय, बी आहेत. पण लक्षात घ्या, हा स्पष्ट सांगतो की कोणताही सी हा काय नाही आहे, डी नाही आहे. तर कोणताही सी जर डी नाही आहे आणि पूर्णतः बी सीच्या आत आहे, तर काही बी डी असू शकतात का, नसू शक्यच नाही. ही गोष्ट काय, शक्य नाहीच. कारण सर सीचाच डीसोबत काही संबंध नाही, तर बीचा सुद्धा डीसोबत कोणते संबंध येऊ शकत नाही, म्हणून ही शक्यता सुद्धा होऊ शकत नाही, बरोबर आहे ना. समजा ए सिम्पल सेन्समध्ये आपण घेऊयात की महाराष्ट्र जो आहे तो भारतामध्ये, आणि कोणताही भारत काय नाही, पाकिस्तान नाही. सो भारत आणि पाकिस्तान पूर्णतः वेगळे आहेत. तर मग कोणतेही महाराष्ट्र पाकिस्तानाची शक्यता होऊ शकते का, नाही होऊ शकत. महाराष्ट्र पाकिस्तानात येऊ शकते का, येऊ शकत नाही. सो म्हणून इन जनरल हे जे विधान आहे, सो जर भारतातच पूर्णतः महाराष्ट्र आहे तर आपण काही संबंध घेऊ शकतो का, आपण कुठला संबंध त्यासोबत घेऊ शकतच नाही. सो म्हणून इथे शक्यता सुद्धा येऊ शकते का, शक्यता सुद्धा येणार नाही. सम डी इज बिंग ए इज अ पॉसिबिलिटी
सगळे डी काय आहेत, सो सम काही डी काय आहेत ए आहेत, ही काय शक्यता आहे. सो अगेन याच्यामध्ये जर का आपण बघितलं सो काही डी ए आहेत. आता लक्षात घ्या इथे तुम्ही जेव्हा बघा आता ए आणि डी मध्ये आपल्याला कुठलं डायरेक्ट रिलेशनशिप आहे का, नाही आहे. कुठलंही डायग्राम बेसिक डायग्राम आपण बघितलं ए आणि डीचा कुठलंही स्टेटमेंट डायरेक्ट रिलेशनशिप आपल्याला माहिती पडत नाही, तेव्हा डी आणि ए मध्ये कोणते सुद्धा विधान पॉसिबिलिटी होऊ शकतं. मग त्यामध्ये विधान कोणती आहेत, 4 विधानं होऊ शकतात. सो 4 विधानं कोणती, 4 टाईपची विधान आहेत. सो याच्यामध्ये सम डी इज ए हे होऊ शकतं, कारण तुम्ही डी आणि एला इकडे घ्या, असं डी घ्या आणि इथं ए घ्या, शक्य आहे ना. शेवटी तुम्हाला काय सी आणि डीचा काही संबंध नसावा, नाही आहे, बरोबर आहे. आपण इथे असं डी घेऊ शकतो की नाही, घेऊ शकतो आपण, ही शक्य होऊ शकतं ना. सो शक्यमध्ये काय करायचं की डायग्राम काढून बघायची, जे काही विधान दिलं ना ते काढून बघायचं आणि बघायचं की हे दिलेल्या केससोबत कॉन्ट्राडिक्ट करतं की नाही. सम डी इज ए होऊ शकतं. अगेन सम डी आर, सम डी इथे इच्छा आर पाहिजे, सम डी किंवा इज पण घेऊ शकतो. अच्छा ठीक आहे, आपण एक वचनी घेऊयात. सो सम डी इज नॉट ए हे सुद्धा होऊ शकतं. इथे ही सुद्धा पॉसिबिलिटी लक्षात घ्या की 4ही पॉझिटिव्ह विधान आहेत आपले. हे आपण युनिव्हर्स पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह घेतलं, पर्टिक्युलर निगेटिव्ह. अगेन ऑल डी इज ए, हा डी पूर्ण याच्यामध्ये काढा. तेव्हा सुद्धा सी एन डीचा काही संबंध नाही, सी एन डी काय पूर्ण वेगळे आहेत. सो सम ऑल डी इज ए सुद्धा होऊ शकतं. आणि चौथं विधान नो डी इज ए. आता हे आत्ताचीच केस बघा. सो डी इकडे वेगळे आणि ए वेगळे, तर आता जर तुम्ही बघितलं तर ए आणि डी बद्दल ही 4ही विधानं तशी बघितली तर चुकीची आहेत, बरोबर आहे ना. आपण जर आपली रेग्युलर मेथडने गेलो तर चुकीची आहेत. पण इन अ पॉसिबिलिटी जेव्हा शक्यताचं विधान असतं तेव्हा डी आणि एचे 4ही रिलेशन काय आहेत, योग्य राहतील. पण शब्द तिथे मेन्शन पाहिजे. कोणता शब्द मेन्शन पाहिजे, पॉसिबिलिटी हा शब्द काय पाहिजे त्यामध्ये मेन्शन असला पाहिजे. 4 रिलेशन होऊ शकतात. जेव्हा पॉसिबिलिटी हा शब्द तुम्ही काढणार तर सम डी इज ए. सो सम डी इज ए आहे का, आपण निश्चित म्हणू शकत नाही, कारण इथे आपल्याला काय होतं, सो तो आपल्याला निश्चित विधान पाहिजे असतं. आपण जेव्हा कन्फ्युजन शोधतो तेव्हा निश्चित पाहिजे असतं. पण जेव्हा तो म्हणतो काय शब्द आहे, पॉसिबिलिटी आहे, याची काय शक्यता आहे, शक्य पाहिजे, तो शक्य होऊ शकतात, बरोबर ना. सो 4 विधानं याचा निष्कर्ष म्हणून काय चुकीचे आहेत, पण ॲज अ शक्य ते पॉसिबल आहेत. ते काय त्यांच्यामध्ये शक्यता पॉसिबल आहे. हां, पण हे बघा जेव्हा सीचा डीसोबत काही संबंध नाही तर बीचा काही संबंध पॉसिबल आहे का, नाही, याची शक्यता येऊ शकत नाही. पण सम डी आर बिंग ए अँड ऑल डी इज बिंग ए, ह्या दोन्ही गोष्टी कशामध्ये येतात, पॉसिबिलिटीमध्ये येतात. तर ही आहे केस ऑफ पॉसिबिलिटी. याला म्हणतात काय, शक्यतेवर आधारित उदाहरणे. सो याला म्हणतात केस ऑफ पॉसिबिलिटी किंवा शक्यतेवर आधारित उदाहरणे. सो जेव्हा निश्चित संबंध नसतो, जेव्हा निश्चित संबंध माहिती नसतो तेव्हा आपण काय घेऊ शकतो, पॉसिबिलिटी घेऊ शकतो. तर मित्रांनो इथे मी तुम्हाला काही डायग्राम्समध्ये पॉसिबिलिटी दिलेल्या आहेत. सो केस ऑफ पॉसिबिलिटी बघा, ऑल ए आर बी जेव्हा काय असतात, सगळे ए काय असतात, बी असतात, तेव्हा कोणते कोणते विधान घेऊ शकतात. ऑल बी आर ए इज अ पॉसिबिलिटी. यस, जेव्हा ऑल ए आर बी असेल तेव्हा ही सुद्धा शक्य आहे की ए इज इक्वल टू बी जेव्हा असेल तेव्हा ऑल ए आर बी आणि ऑल बी आर काय ए. या केसमध्ये बघा जेव्हा ए आणि बी दोन्ही समानच आहेत, दोन्ही सारखेच आहेत, तेव्हा ए सगळे बी मध्ये आहेत आणि सगळे बी कशामध्ये आहेत, ए मध्ये आहेत. तर जेव्हा तो म्हणतो की ऑल ए इज बी तेव्हा ऑल बी आर ए ही शक्यता आहे. आता जर तसं त्याने म्हटलं असतं, हे जर पॉसिबिलिटी शब्द नसता तर ऑल ए आर बी याच्यावर ऑल बी आर ए म्हणू शकतो का आपण, नाही, चुकीचं आलं असतं. पण याने काय म्हटलंय, ही शक्यता, येस ही शक्यता पॉसिबल आहे. ओके, सो ज्याच्यावर निश्चित माहिती नाही ती काय शक्यता येऊ शकते. अगेन सम बी आर नॉट ए, या केसमध्ये बघा अशी डायग्राम काढली तेव्हा बीचा असा पार्ट आहे, हा जो पार्ट आहे बाहेरचा हा काय ए नाही आहे. सो सम बी आर नॉट ए ही पण काय आहे, पॉसिबिलिटी होऊ शकते, बरोबर आहे. सो ही पण काय, फक्त असं विधान असतं सम बी आर नॉट ए तर आपण निश्चितपणे म्हणू शकत नाही, कारण जर अशी केस असेल, ही केस असेल सेकंड, म्हणून जेव्हा अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस असेल त्याचं आपण निगेटिव्ह सेंटेन्स असं कन्क्लुजन काढू शकत नाही, बरोबर आहे. सो ही दोन्ही विधानं जर इथे शब्द नसते, लक्षात घ्या पॉसिबिलिटी हे जर का विधान नसतं, इथं पॉसिबिलिटी नसतं, तर ही जी दोन्ही विधानं आहेत, ओके, सो ही दोन्ही विधानं काय आली असती, चुकीची आली असती. परंतु इथे पॉसिबिलिटी म्हटलेलं आहे, सो दोन्ही विधानामध्ये ही पॉसिबिलिटी काय येऊ शकते, होऊ शकते. सो दोन्ही विधानं काय योग्य होतील. हां, सो हे दोन्ही कोणत्या याच्यामध्ये, पॉसिबिलिटी केसमध्ये बरोबर होतील. या दोन विधानावरनं सम बी आर नॉट ए जेव्हा काय असेल, तो म्हणतो की सम बी आर नॉट ए. तो सेकंड केस घेऊयात आपण. सो सम बी आर नॉट ए जेव्हा आपण त्यामध्ये घेऊ तर इथे बघा आपण बघितलं होतं की
बी आणि ए हे तसं तो म्हणतो की सम बी आर काय नॉट ए. सो म्हणजे काही बी ए असतील किंवा नसतील आपण सांगतो, तेव्हा नो ए आर बी बरोबर आहे. तर ते बी आर नॉट ए काय जेव्हा तुम्ही असं सेपरेट पण दाखवू शकता, याच्यामध्ये निगेटिव्ह स्टेटमेंटच आहेत. अगेन सम नो ए इज बी असं सुद्धा म्हणू शकतो. हे दोन्ही शक्यता काय आहेत बरोबर आहेत. ओके, सो सम ए आर नॉट बी मध्ये ऑल कोणतं पण जे आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये तर देख बघा, जेव्हा निगेटिव्ह विधान असतं, जेव्हा एखादं विधान पर्टिक्युलर निगेटिव्ह असतं तर त्याचं युनिव्हर्सल निगेटिव्ह विधान काय असतं पॉसिबल असतं. लक्षात घ्या, तेव्हा ते काय असतं पॉसिबल असतं. सेम वे बघा, जेव्हा पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह विधान असतं तेव्हा युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह विधानसुद्धा काय असतं पॉसिबल असतं. लक्षात घ्या. ओके, सो कन्सेप्ट लक्षात येत आहेत. आता तुमची मानसिक पातळी आलीच पाहिजे पॉसिबिलिटी अंडरस्टँड, कारण मी 11 लेक्चर्स तुम्हाला टीच केलेले आहे बरोबर आहे ना. सो त्यामुळे आता ह्या गोष्टी तुम्हाला अंडरस्टँड झालेल्या असल्याच पाहिजेत. तर केस ऑफ पॉसिबिलिटी अजून कधी राज्यसेवेत ही केस आलेली नाही, पण बँकिंगसारख्या एक्झामिनेशन्समध्ये मोठ्या प्रमाणात पॉसिबिलिटी आलेली आहे. आणि बँकिंगसारख्या एक्झामिनेशन MBA एंट्रन्स यालाच आयोग खूपदा फॉलो करतो असं आपलं ऑब्झर्वेशन आहे. सो त्याच्यामुळे इन जनरल आपल्याला पॉसिबिलिटी केस माहिती पाहिजेत. तर जेव्हा तो म्हणेल की कोणताही काही बी हे ए नाही, तेव्हा कोणताही बी हे ए नाही हे पण शक्य होतं. याच्याबद्दल सुद्धा पण काही बी ए नाही म्हणू शकतो आणि कोणताही ए हा बी नाही हे पण म्हणू शकतो. अगेन ऑल ए आर बी इज पॉसिबिलिटी. सो अगेन ऑल ए आर बी जेव्हा बघा लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय आहे, पण येतं हा ए आहे आणि हा काय बी आहे. ऑल ए आर बी यामध्ये बघा काही बी ए आहेत का नाही आहेत. सो काही बी काय ए आहेत का, काही बी हे ए नाहीत. सो या केसमध्ये सुद्धा पॉसिबिलिटी काय येते करेक्ट येते बरोबर आहे ना. सो ऑल ए आर बी. आता ऑल तुम्ही या नकारात्मक विधानावरनं अफर्मेटिव्ह विधानी आणू शकत नाही. तसं बघितलं ते तिन्ही विधानं जर पॉसिबिलिटी शब्द नसता तर काय आली असती चुकीची आली असती. पण याने काय शब्द दिलेला आहे आपल्याला, याने आपल्याला पॉसिबिलिटी हा शब्द दिलेला आहे. आणि पॉसिबिलिटी या शब्दामुळं या तिन्ही गोष्टी जेव्हा कोणतंही बी हे ए नाही असं जेव्हा स्टेटमेंट येतं ते तिन्ही केसेस काय येतात. सो हे तिन्ही केसेस काय आहेत पॉसिबल आहेत, तिन्ही केसेस काय शक्य आहेत. ओके हां. देन अगेन सम ए आर बी आणि सम ए आर बी याच्यामध्ये बोलतोय बरोबर आहे ना. सो सम ए आर बी. तर मग आता बघा याच्यामध्ये सम ए आर बी जेव्हा आपण असं विधान घेतो तर त्या केसमध्ये काय होतं आहे. सो सम ए आर बी. तर मग आता बघा हा ए आहे आणि हा काय बी आहे. जेव्हा असं विधान येतं त्या केसमध्ये मी तुम्हाला पहिले सांगितलं पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह असेल तर युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह ही सुद्धा पॉसिबिलिटी येऊ शकते. तेव्हा ऑल ए आर बी तसं बघितलं तर हे विधान काय चुकीचं आहे. ऑल बी आर ए पण म्हणू शकतो का आपण नाही म्हणू शकत, पण ही शक्यता येऊ शकते. सो सम ए आर बी सो ऑल ए आर बी इट इज व्हॉट ही काय येऊ शकते त्यामध्ये पॉसिबिलिटी येऊ शकते. हां अगेन सम ए आर बी याच्यामध्ये सम ए जेव्हा सम ए आर बी असेल तर त्याच्यावरनं सम ए आर नॉट बी आणि सम बी आर नॉट ए ही सुद्धा काय येऊ शकते. तसं अफर्मेटिव्हवरनं निगेटिव्ह विधान येऊ शकतं का नाही येऊ शकत, पण पॉसिबिलिटी म्हणतोय तो. आणि पॉसिबिलिटी येऊ शकते जेव्हा सम ए आर बी आहेत तेव्हा काही ए काय बी नसतील. ही काय पॉसिबल आहे, ही सुद्धा शक्यता काय आहे पॉसिबल आहे. ओके हां. आणि जेव्हा दोन्हीमध्ये काहीच कन्क्लुजन येत नसेल लक्षात घ्या. आता जसं आपण बघितलं ए आणि डी यामध्ये काहीच कन्क्लुजन नव्हतं, तेव्हा यांच्यामध्ये ही चारही जे आहेत बरोबर आहे ना. किंवा अगेन तुम्हाला एक काढून दाखवतो. समजा चारही पॉसिबिलिटीज काय येऊ शकतात. जे चारही विधान आहेत कोणती पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये काय आहे करेक्ट येऊ शकते. सो जेव्हा तुमच्या याच्यामध्ये काय असेल सो कोणती पण पॉसिबिलिटी जी असेल त्याच्यामध्ये सो ती काय येऊ शकेल तुमची शक्य करेक्ट येऊ शकते. तर मग आता याच्यामध्ये आपण जर का म्हणायचं झालं तर कशा प्रकारे आपण म्हणू शकतो. तर बघा समजा काही ए हे बी आहेत आणि काही बी काय सी आहे. आता ए आणि सीचा काही संबंध आपल्याला डायरेक्ट आहे का नाही आहे. तर याच्यामध्ये जे चारही विधान आहेत चारही पॅटर्न्स ऑल ए आर सी सम ए आर सी सम ए आर नॉट सी अँड नो ए इज सी ही चारही विधानं ए सीची किंवा काय ऑल सी आर ए सम सी आर ए सम सी आर नॉट ए आणि नो सी इज ए ही चार विधानं हे कोणताही संबंध जोपर्यंत कोणतेही कन्क्लुजन आपण निश्चित काही जेव्हा ए आणि सी वेगळे आपण त्यामध्ये निश्चित काही सांगू शकत नाही. आणि जेव्हा काही सांगू शकत नाही तेव्हा सगळ्या पॉसिबिलिटी काय येऊ शकतात त्यामधले हे कोणतेही विधान सहेज 8चे 8 विधान पॉसिबिलिटीमध्ये काय येऊ शकतात पॉसिबिलिटीमध्ये काय येतील हे बरोबर येतील. कळलं प्रत्येकाला.
ओके हां, मग चला आता आपण हे एक्झाम्पलला सॉल्व्ह करूयात. स्टेटमेंट नंबर 2 घेऊयात आता. सो स्टेटमेंट नंबर 2, सम प्लांट्स आर ॲनिमल्स. सो काही प्लांट्स काय ॲनिमल्स आहेत. सो सम प्लांट्स आर ॲनिमल्स, ऑल ॲनिमल्स आर ट्रीज अँड ऑल ॲनिमल्स आर व्हॉट trees. Some plants are animals and all animals are trees. So conclusion 1, all animal being plant is a possibility. So all animal being plant, okay, so सगळे animals काय प्लांट आहेत, ही पॉसिबिलिटी आहे. येस, आता बघा सम प्लांट्स आर ॲनिमल आहे, तर ऑल प्लॅनिमल्स हे काय, सो आपण बघितलं होतं बघा, जेव्हा समचं विधान असतं तेव्हा ऑल असतं, तर ही काय पॉसिबिलिटी असते. सो ही काय होणार, करेक्ट होणार. ओके हां, ऑल प्लांट्स बिंग ट्री इज अ पॉसिबिलिटी. ऑल प्लांट्स हे काय ट्रीमध्ये आहेत. सो याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सम प्लांट इज ट्री हे रिलेशनशिप येतं आहे आपल्याला, आणि याच्यामुळे ऑल प्लांट्स इन ट्री ही सुद्धा काय येते, पॉसिबिलिटी येऊ शकते. समजा आपण प्लांट हे सुद्धा ट्रीमध्ये घेतले आणि हे काय ॲनिमलमध्ये घेतले, बरोबर आहे ना. सो यांनी काय फरक पडेल का, नाही म्हणणार, बरोबर ना. सो ऑल ॲनिमल्स हा ट्री आहे, तर हे असं पण येऊ शकतं. सो ही पॉसिबिलिटी विचारले, तसं जर तुम्ही म्हटलं असतं एवढंच विधान आलं असतं, पॉसिबिलिटी शब्द नसता तर ते चुकीचं आलं असतं, पण इथे ही सुद्धा येऊ शकतं. सो म्हणून पहिलं आणि दुसरं हे दोन्ही विधानं काय बरोबर होतील. सो ऑल बोथ द कन्क्लुजन्स आर करेक्ट. नेक्स्ट बघा, सम पुअर आर रिच. सो सम पुअर काय आहेत, रिच आहेत. ऑल रिच आर व्हॉट डॉक्टर्स. ऑल रिच आर व्हॉट डॉक्टर्स अँड सम इंटेलिजंट्स आर डॉक्टर. सो बेसिक डायग्राम आहे की सम इंटेलिजंट्स आर डॉक्टर. ओके हां, मग आता बघा, सो इथे काय चौथं विधान याच्यामध्ये पॉसिबिलिटी नाही, ते डायरेक्ट सम पुअरचा डॉक्टर आहेत का, सम पुअर डॉक्टर आहेत, येस आहेत. सो हे काय होणार, बरोबर येणार. हां, सम पुअर आर इंटेलिजंट. काही पुअर काय आहेत, ते इंटेलिजंट आहेत. आता बघा, पुअर आणि इंटेलिजंट याच्यामध्ये कुठला थेट संबंध आहे का, नाही आहे. तर पुअर आणि जेव्हा कोणतेही कन्क्लुजन पॉसिबल नसतं, कोणतेही कन्क्लुजन पॉसिबल नसतं, तेव्हा त्यांच्यामध्ये कोणती पण पॉसिबिलिटी काय असते, ट्रू असते. सो सम पुअर आर इंटेलिजंट, ॲटलिस्ट सम पुअर आर इंटेलिजंट, हे विधान काय होणार, बरोबर होईल. हां, देन ऑल इंटेलिजंट बिंग रिच इज पॉसिबिलिटी. सगळे इंटेलिजंट काय आहेत, रिचमध्ये आहेत. ओके, सो आता याला इंटेलिजंट तुम्ही रिचमध्ये जरी का घेतलं तर काही फरक पडतो का, नाही पडत. सो कारण अगेन रिच आणि इंटेलिजंट याच्यामध्ये काही संबंध डायरेक्ट आहे का, नाही. दोन्ही डायरेक्टली लिंक आहेत का, नाही आहेत. सो जर दोन्ही डायरेक्टली लिंक नाही आहेत, तर जेव्हा यांच्यामध्ये कोणता संबंध आपण सांगू शकत नाही, तेव्हा यांच्यामध्ये कोणती सुद्धा पॉसिबिलिटी काय येऊ शकते, करेक्ट येऊ शकते. सो म्हणून हे दुसरं सुद्धा विधान काय होणार, बरोबर होणार. देन थर्ड बघूयात आपण, तिसरं विधान बघूया. ऑल इंटेलिजंट बिंग डॉक्टर इज अ पॉसिबिलिटी. सगळे इंटेलिजंट काय आहेत, डॉक्टर आहेत. आता बघा इथे काय, सम इंटेलिजंट, इंटेलिजंट डॉक्टरमध्ये काय, सम इंटेलिजंट आर डॉक्टर. इथे काय तर विधान, सम इंटेलिजंट आर डॉक्टर. तर त्या केसमध्ये आपण म्हणू शकतो की काय, जेव्हा सम काही रिलेशनशिप असतं, सम ए आर बी, सो ऑल ए आर बी इज अ पॉसिबिलिटी. सो सम इंटेलिजंट आर डॉक्टर. सो या केसमध्ये काय म्हणतो आपण की ऑल इंटेलिजंट डॉक्टर इज अ पॉसिबिलिटी, ही सुद्धा काय पॉसिबिलिटी आहे. सो ऑल फोर आर व्हॉट करेक्ट. सो चारही पॉसिबिलिटीज काय आहेत, योग्य आहेत. ओके, सो चारही पॉसिबिलिटी काय आहेत, योग्य आहेत. हां, देन अगेन 4 बघा, ऑल फॅन्स आर बल्ब्स. ऑल फॅन्स आर व्हॉट बल्ब्स. सम वायर्स आर बल्ब्स. सम वायर्स आर बल्ब्स अँड ऑल वायर्स आर होल्डर्स. आणि ऑल वायर्स काय आहेत, होल्डर्स आहेत. मग सम फॅन्स आर वायर्स. आता सम फॅन्स आर वायर्स, आता ॲटलिस्ट म्हटलं इथे पॉसिबिलिटी शब्द आहे का, नाही. फॅन्स आणि वायर काय वेगळे आहेत आपण म्हणू शकतो का, नाही. इथे पॉसिबिलिटी असतं आलं असतं, पण पॉसिबिलिटी शब्दच नाही इथे. अगेन सम होल्डर्स आर बल्ब्स. बल्ब्स आहे ना, होल्डर्स आहेत. यस, सम होल्डर्स काय आहेत, बल्ब्स आहेत. इथे हे काय होईल, बरोबर येईल. हां, आता बघा, आता पॉसिबिलिटीची उदाहरणं घेऊयात. ऑल फोल्डर्स बिंग फॅन्स इज अ पॉसिबिलिटी. ऑल फोल्डर्स काय, ऑल होल्डर्स बिंग फॅन. मग ही पॉसिबिलिटी आहे का. इथे बघा, अगेन होल्डर आणि फॅन याच्यामध्ये काही संबंध आहे का, यांच्यामध्ये निश्चित कोणताही संबंध नाही आहे. आणि जेव्हा निश्चित कोणताही संबंध नसतो, तेव्हा आपण कोणतीसुद्धा याच्यामध्ये काय घेऊ शकतो, केस घेऊ शकतो. सो एनी पॉसिबिलिटी इज करेक्ट. सो म्हणून हे विधान काय होईल, करेक्ट होईल. हां, ऑल फॅन्स बिंग होल्डर इज अ पॉसिबिलिटी. ऑल फॅन्स काय होल्डर आहेत. सो हा पूर्ण फॅन्स कशामध्ये आला, होल्डरमध्ये आला. ही सुद्धा काय होऊ शकते, पॉसिबिलिटी होऊ शकते. येस, दॅट इज ऑल्सो द पॉसिबिलिटी. कारण फॅन आणि होल्डरमध्ये कोणताच संबंध निश्चित नाही आहे. आणि जेव्हा कोणता निश्चित संबंध दोनमध्ये नसतो, त्याच्यामध्ये कोणतीसुद्धा पॉसिबिलिटी काय आहे,
करेक्ट येऊ शकते. सो आतापर्यंत मित्रांनो आपण बघितलेत सगळे पॉसिबिलिटीची विधानं आपण काय घेत होतो, करेक्टच घेत होतो. पण आता असं थोडी की पॉसिबिलिटीचं कोणतं विधान आलं तर ते काय राहणार, करेक्टच राहणार. म्हणून आता मी एक तुमच्याला निगेटिव्ह पॅटर्नचं एक्झाम्पल घेतोय, फार महत्त्वाचं. आत्ताच्या स्पेशल केस जी आहे पॉसिबिलिटीची काही पेसेसचं आपले हे जे काही एक्झाम्पल चाललेले आहेत, कोणती केस आहे आपली पॉसिबिलिटीची, याच्यामधलं हे सगळ्यात इम्पॉर्टंट विधान आहे. त्याच्या आधी मित्रांनो तुम्ही जर का जॉईन केलं नसेल तर ही जी PDF आहे तुम्हाला माझं टेलिग्राम चॅनल आहे. सो भूषणदूत अकॅडमी याचं टेलिग्राम ऑफिशियल हे टेलिग्राम चॅनल आहे. माझं तसंच यूट्यूब चॅनलसुद्धा आहे. सो ते तुम्ही CSAT_भूषण ही जी काही लिंक आहे, सो CSAT_भूषण या लिंकवरनं तुम्ही माझं टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करू शकता. आणि याच्यावरती तुम्हाला असे अनेक माझे व्हिडिओ लेक्चर्स, अनेक नोट्स वगैरे तुम्हाला जे आहेत त्या महत्त्वपूर्ण नोट्स तिथे त्यावरती तुम्हाला मिळू शकतात. सोबत मित्रांनो अनअकॅडमी या देशातल्या सगळ्यात मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मी तुम्हाला टीच करतोय. याच्यावरती GS आणि CSATचे असे अनेक कोर्सेस आहेत. हे कोर्सेस फार बेनिफिशियल आहेत. सो जवळपास मित्रांनो हे जी काही याच्यामध्ये अनेक लेक्चर लोक आहेत, माझ्यासारखेच अनेक फॅकल्टीज आहेत की ते तुम्हाला टीच करतात. जवळपास 7,000 रुपयाची याची फक्त एक नॉमिनल फी आहे पूर्ण एका वर्षासाठी. म्हणजे एका वर्षात तुम्हाला पूर्ण प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स आणि मुख्य परीक्षा, पूर्व आणि काय मुख्य परीक्षा या दोघांचं मिळून जे काही टीचिंग आहे ते पूर्ण टीचिंग लाईव्ह लेक्चर्स भेटतात. तिथले तुम्हाला त्यांच्या नोट्स भेटतात आणि ते फक्त 7,000 रुपयामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. त्यातही मित्रांनो जर का तुम्ही भूषण CSAT हा कोड यूज केला, भूषण CSAT हा जर का तुम्ही कोड यूज केला तिथे तर तुम्हाला त्यात 10% डिस्काउंट भेटतो. म्हणजे 7,000चा कोड जो आहे तो 6,300 रुपयामध्येच तुम्हाला मिळेल. अगेन तुम्हाला एक वर्षाचा कोर्स जास्त वाटत असेल तर तुम्ही 3 महिने 6 महिने असे सुद्धा त्याचे काय आहेत कोर्सेस आहेत की ते तुम्ही काय करू शकता, जॉईन करू शकता आणि याचा फायदा असू शकता. सोबतच आपल्या जे टेलिग्राम चॅनल तुम्हाला सांगितलं, ही जी नोट्स विद्यार्थी मला नेहमी विचारतात हे एक्झाम्पल कुठे भेटतील, तर याची PDF आहे जी आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटते. ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, तिथनं तुम्हाला ती PDF मिळू शकेल. ओके हां. देन बघा आता 5 बघा, नो सेव्हिंग अकाउंट इज अ करंट अकाउंट. सो बघा आता काय म्हणतो तो, आता बघा निगेटिव्हचं होतात. कोणतंही सेव्हिंग अकाउंट काय, नो सेव्हिंग अकाउंट इज अ करंट अकाउंट, दोनामध्ये काही संबंध नाही. सम फिक्स डिपॉझिट आर सेव्हिंग डिपॉझिट, सम फिक्स डिपॉझिट आर सेव्हिंग डिपॉझिट अँड सम करंट अकाउंट आर रिकरिंग डिपॉझिट अँड सम अकाउंट करंट अकाउंट आर व्हॉट रिकरिंग आहेत. सगळे करंट अकाउंट काय रिकरिंग आहेत. हां मग आता बघा, ऑल सेव्हिंग अकाउंट बिंग करंट अकाउंट इज अ पॉसिबल, सगळे सेव्हिंग करंट आहेत. अरे पण इथे हा का म्हणतोय की नो सेव्हिंग इज अ करंट, यांच्यामध्ये बघा निश्चित संबंध आहे की या दोघांमध्ये काही संबंध येऊ शकत नाही. तो स्पेशली काय याचं कन्फ्युजन येतं की नो सेव्हिंग इज अ करंट अकाउंट, तर मग काही ऑल सेव्हिंग काय करंट, सेव्हिंग करंटमध्ये असं येईल का, येऊ शकत नाही. कारण यांच्यामध्ये काही संबंध येऊ शकतो का, नाही. तर म्हणून इथे ही ॲज अ पॉसिबिलिटी, बघा आपण याच्या आधी सगळे पॉसिबिलिटी उदाहरण बरोबर घेत होतो, पण ही पॉसिबिलिटी काय आहे, चुकीची आहे. कारण सेव्हिंग आणि करंटमध्ये काही डायरेक्ट रिलेशनशिप येऊ शकत नाही. कळलं मित्रांनो पडलं, कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं की नो सेव्हिंग, कोणते सेव्हिंग करंट नाही आहे. तर सम सेव्हिंग इज करंट, ऑल सेव्हिंग इज करंट, असं थेट एक्झाम्पल पण चुकीचं आहे. पॉसिबिलिटीमध्ये सुद्धा ते येऊ शकतं, आपण शक्यतेची सुद्धा आपण त्याच्यामध्ये कल्पना करू शकत नाही. ओके, ऑल फिक्स डिपॉझिट बिंग करंट अकाउंट इज अ पॉसिबिलिटी, सगळे फिक्स डिपॉझिट करंट आहेत, हे होऊ शकेल का. मग सगळे फिक्स डिपॉझिट आपल्याला कसे घ्यावं लागतील, करंटमध्ये घ्यावं लागतील. अरे पण हे या फिक्स डिपॉझिटचा काही पार्ट कशामध्ये, सेव्हिंगमध्ये होतं, कोणताही सेव्हिंग जे आहे ते करंट येऊ शकतं का, नाही. तर ही सुद्धा जी आहे सगळे फिक्स डिपॉझिट करंटमध्ये येतील, ही सुद्धा कोणती पॉसिबिलिटी येऊ शकत नाही. ओके, सो ही सुद्धा पॉसिबिलिटी येऊ शकते का, यांच्यामध्ये सुद्धा काही पॉसिबिलिटी येऊ शकत नाही. ऑल करंट अकाउंट बिंग फिक्स डिपॉझिट, ऑल करंट अकाउंट काय फिक्स डिपॉझिट आहेत. सो अगेन ही पॉसिबिलिटी येऊ शकते का, येस येऊ शकते. कशा प्रकारे, बघा हे सेव्हिंग आहे, तुम्ही म्हणणार की हे फिक्स्ड आहे, पण याच्यामध्ये करंट घेऊ शकता ना तुम्ही, याच्यामध्ये करंट घ्यायला काय हरकत आहे. सो ऑल करंट अकाउंट इज अ फिक्स डिपॉझिट इज अ पॉसिबिलिटी, येस इट इज अ पॉसिबिलिटी, ही शक्यता आहे. बघा इथे सुद्धा बघा ना, सेव्हिंग आणि याचा काही संबंधच नाही, वेगळे आपण ठेवलेलेच आहेत त्याच्यामध्ये, बरोबर आहे ना. सो याच्यामध्ये याचा काही संबंध आहे का, नाही. तर मग ही पॉसिबिलिटी येऊ शकते, ऑल करंट अकाउंट इज अ फिक्स डिपॉझिट. सर तिसरं काय होईल, बरोबर आहे. ऑल सेव्हिंग अकाउंट इज अ रिकरिंग डिपॉझिट इज अ पॉसिबिलिटी, ऑल सेव्हिंग अकाउंट काय आहेत, रिकरिंग आहेत. ओके, सो ऑल सेव्हिंग अकाउंट इज अ रिकरिंग इज अ अगेन अ पॉसिबिलिटी. तर आता बघा येस ही सुद्धा काय आहे, पॉसिबिलिटी आहे. हो आहे. कशा प्रकारे, आपण जर का सगळे सेव्हिंग कशामध्ये दाखवले, रिकरिंगमध्ये, पण हे सी काय वरती आहेत, बरोबर ना. सो सी कसे आहेत, सो याच्यामध्ये जे करंट अकाउंट आहेत हे असे याच्यामध्ये येतील. सो काही आहेत ना, सो काही संबंध आहे. पण इथे आपण करंट आणि सेव्हिंग काय दोन्ही काय सेपरेट आउट दर्शवलेले आहेत.
सो काही प्रॉब्लेम आहे का? नाही, दोन्ही सेपरेट आहेत. सो कुठे काही धक्का लागला आहे का आपल्या केसला? नाही लागला आहे. तर ही गोष्ट पॉसिबल आहे की नाही? येस, पॉसिबल आहे. म्हणून चौथं सुद्धा विधान काय होईल? बरोबर होईल. सो म्हणून इथे बघा, सो म्हणजे नेहमीच काय पॉसिबिलिटी शब्द दिला तर त्याला करेक्ट घेऊ नका. सो इथे बघा या 2 पॉसिबिलिटी आल्या होत्या का? नाही. जे निश्चित संबंध माहिती आहे त्यामध्ये आपण पॉसिबिलिटी घेऊ शकत नाही. फक्त ज्याच्यामध्ये आपल्याला निश्चित संबंध माहिती नाही त्याच्यामध्येच आपण काय घेऊ शकतो? पॉसिबिलिटी घेऊ शकतो. म्हणून याचं उत्तर काय? 3 आणि काय 4. म्हणून 5चे उत्तर काय? 3 आणि 4 पर्याय योग्य आहेत. चौथ्यामध्ये काय? 2, 3 आणि 4 योग्य आहेत. तिसऱ्यामध्ये काय? 1, 2, 3, 4 योग्य आहेत. दुसऱ्यामध्ये काय? 1 आणि 2 योग्य आहेत. आणि पहिल्यामध्ये काय आहे? सो पहिल्यामध्ये बघा इथे 2 आणि काय? 3 योग्य आहेत. बरोबर आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण बघितलेले. सो ही होती मित्रांनो केस ऑफ पॉसिबिलिटी. लक्षात ठेवा. सो केस ऑफ पॉसिबिलिटीमध्ये हा चार्ट फक्त एक लक्षात ठेवायचा, जेव्हा कोणताही निश्चित संबंध नसेल तेव्हा कोणती पॉसिबिलिटी येऊ शकते आणि बाकी नंतर हे जे रेग्युलर काही तुमचे हे आहेत पॉसिबिलिटीचे ज्या गोष्टी आहेत ते तुमच्या लक्षात येईल. तर मित्रांनो आता अशा प्रकारे आपण आपले 12 लेक्चर्स जे आहेत पूर्णतः सिलोजमचे 12 लेक्चर इतक्या डिटेलमध्ये मी तुम्हाला टीच केलेलं आहे की 12चे 12 लेक्चर्स आयोगाचे लेक्चर तर आपण एका याच्यातच संपवले, पण त्यानंतर काय काय काठीण्य पातळी कुठपर्यंत आयोग जाऊ शकतो त्या सगळ्या काठीण्य पातळी आपण बघितलेल्या आहेत. सगळे विविध पॅटर्न्स आयोगाने विविध एक्झामिनेशन्समध्ये विचारलेले आहेत जे आहेत UPSC, MPSC, बँक पी वगैरे सगळे आपण असे पॅटर्न्स वेगळे वेगळे घेतलेले आहेत. सो आता याच्यानंतर तुमचं एक्झाम्पल्स चुकायलाच नको मित्रांनो. सो फुल प्रॅक्टिस करायची. मी तसे तुम्हाला टचमध्ये राहणारच आहे आणि याच्यावरनं तुम्हाला आणखी एक्झाम्पल्स आपल्या टेलिग्राम चॅनलवरनं देणारच आहे. ओके, सो होप तुम्ही एन्जॉय केलं असेल. उद्यापासून आपण आणखी नवीन टॉपिकला सुरुवात करूयात रिझनिंगच्या. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.